नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आई स्वराज डायरीज या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर आज करणार आहोत पावभाजी. खूप दिवस झालं स्वराज म्हणत होता मम्मी पावभाजी कर म्हणून, तर त्याला मुहूर्तच येत नव्हता. आज त्याचा फायनली मुहूर्त लागलेला आहे. चला तर मग म्हणलं तुमच्यासोबतही शेअर करूयात ही रेसिपी. सर्वप्रथम मी फ्लावर, वाटाणा, बीन्स, बटाटा, ढोबळी मिरची अशा भाज्या स्वच्छ धुवून त्यांना बारीक कट करून कुकरमध्ये टाकून घेतल्या. कुकरमध्ये टाकल्यावर त्यात थोडंसं 2 ग्लासभर पाणी ओतावे. आणि इकडे स्वराजचं तर वेगळंच चालू होतं. स्वराज म्हणत होता मला मम्मी मला मदत करू लागायची आहे तुला. मी ॲटलिस्ट भाज्या तर टाकू लागतो तुला, तेवढी तरी मला मदत करू दे. त्याची लुकबुक चालूच होती. नंतर मग ह्या कुकरमध्ये पाणी ओतून घेऊन त्यात थोडंसं चिमूटभर मीठ टाकून भाज्या ज्या आहेत ना त्या कुकरला शिजत ठेवल्या. स्वराजला पावभाजी खूप आवडते, त्यामुळे तो नेहमीच तो पावभाजी खाण्यासाठी उत्सुक असतोच. कुकर गॅसवर ठेवून शिट्ट्या होईस्तोपर्यंत त्याचा थोडंसं आपल्याला हिरवं वाटण काढून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला थोडंसं खोबरं किसून घ्यावे लागेल. खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे मी मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेतला आहे. त्याचा हा हिरवा मसाला खूप छान लागतो पावभाजीमध्ये. तर इकडे तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्याही झाल्या होत्या. कुकर थंड करून त्यातल्या भाज्या काढून त्यांना छानपैकी स्मॅश करून घेतलं होतं. त्यानंतरनी कांदा, टोमॅटो हे कट करून घेतले, म्हणजे आपल्याला परतायला होईल. त्यानंतर एक पातेलं घेतलं, त्यात 2 ते 3 पळ्या तेल टाकून घेतलं. तेल गरम झाल्यावर त्यात थोडंसं जिरं, अगदी 1 चमचाभर जिरं टाकून घेतलं. जिरं तडतडायला लागलं की त्यात बारीक चिरून घेतलेला जो कांदा आहे तो टाकून घ्यायचा. कांदा थोडासा लालसर होत आला की मग त्यात टोमॅटो पण टाकून घ्यायचे. छानपैकी हे दोन्ही चांगले खरपूस भाजस्तोपर्यंत त्याला ठेवायचे. वाटलंच तर थोड्या वेळाने त्यात 1 चमचाभर मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून जे टोमॅटो आहे ते शिजलं जातं या ह्याच्यामुळे, मिठामुळे. चांगलं असं त्या दोघांना परतून घ्यायचं. त्यानंतर जे आपण हिरवं वाटण केलं होतं ते त्यात टाकायचं. ते टाकलं की छानपैकी त्यांना परतून घ्यायचं. अगदी त्या मसाल्याला तेल सुटस्तोपर्यंत ते सर्व मिश्रण छानपैकी परतून घ्यायचं. नंतर त्यात थोडीशी हळद टाकायची. हळद टाकल्यानंतरने थोडीशी जिरेपूड, धनापूड, गरम मसाला, आपला जो घरी असतो तो काळा मसाला, तोही सगळं टाकून घ्यायचं. आणि थोडीशी मिरची पावडरही टाकून घ्यायची. त्यानंतरनी सगळ्यात बेस्ट पावभाजी मसाला, तो 2-3 चमचे तो एक टाकून घ्यायचा. याने पावभाजीला टेस्ट खूप छान येते. त्यामुळं मी पावभाजी करताना हा मसाला तर यूज करते. त्यामुळं पावभाजीला एकदम छान टेस्ट येते. त्यानंतरनी हे सगळं परतून झाल्यावर आपण ज्या स्मॅश केलेल्या भाज्या होत्या त्या भाज्या यात टाकून घ्यायच्या आणि छानपैकी हे सगळं मिश्रण एकत्रित करायचं, हलवून घ्यायचं. आणि आपल्याला जसं पाणी, जेवढी आपल्याला भाजीची क्वांटिटी पाहिजे तेवढं त्याला आपण पाणी ओतायचं. ते पाणी गरम करून ओतायचं, थंड पाणी ओतायचं नाही. थंड पाणी ओतलं तर आपल्या जी मसाल्यांची टेस्ट असते ती फारशी येत नाही. त्यामुळे नेहमी गरम पाणी ओतायचं. चला मग अशा प्रकारे आपली पावभाजी तयार झालेली आहे. कशी वाटते तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.